ओके, चमचे कसे गेले एवढे सगळे? तुला या साईडलाच उभं राहायचंय, तुला जास्त बाहेर नाही जायचंय. ठीक आहे, नाही इकडे या अँगलने आहे ना. हे असे मोनोलॉग्स मध्ये मध्ये शूट होणार आहेत, कारण मॅडमला त्यांचा शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचा आहे. होपफुली तू माईक चालू करून ठेवला असशील. तर मित्रांनो, श्रीने शॉर्ट व्हिडिओ टाकलेला, त्यात खूप सारे रिक्वेस्ट आल्या की आमची ओट्सची रेसिपी जो की मी बनवतो ती दाखवायची. तर आज आपण बनवणार आहोत ओट्स रेसिपी बाय अनिकेत. स्वीट वाली रेसिपी आहे. स्वीट आहे आणि मस्त आहे, कारण मी जर ती खाऊ शकते तर मला असं वाटतं कोणी खाऊ शकतं, कारण मला ओट्स बिलकुल नाही आवडत, त्याच्यामुळे मला वाटतं मला. तर 2 जणांसाठी हे असे भरवून. तू शॉर्ट्स नाही घेते काय? ब्लॉगर बनी की रे. 1 2 3 4. हे 2 जणांसाठी 4 चमचे. येस. आणि त्यासोबत आपण टाकणार आहोत दूध. दूध तुमच्यानुसार टाका, तुम्हाला किती थिक पाहिजे, किती थिन पाहिजे. मी तर अर्ध दूध टाकतो आणि अर्ध पाणी पण टाकतो. तुम्ही फक्त दुधात पण बनवू शकता जर तुम्हाला दूध खूप आवडत असेल तर. तर मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. अर्धा ग्लास येतो, ग्लास. बर अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. आजचा मास्टर शेफ कोण आहे? मी. आजचा म्हणजे या रेसिपीचा मास्टर शेफ मी आहे, त्यामुळे मी जे बोलणार ना तेच खरं आहे, तोच माप आहे. समजलं? ओके, गॅस तर चालू करू दे. गॅस खालून चालू केलाय का? हो चालू केलाय. सध्या मीडियम फ्लेमवर ठेवा, कारण आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण टाकायचे. आता हे झालं ओट्स आणि दूध. याच्यासोबत तुम्हाला एवढीच रेसिपी पण होऊ शकते. ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाका आणि ही रेसिपी झाली. त्याला कड येऊन द्या आणि तुमचं डन. पण मी जे पुढे करतो ते दाखवतो तुम्हाला. तर हे पिंटोलाचं पीनट बटर आम्ही खातो युजली. खूप टेस्टी आहे, एकदा घेऊन बघा, चांगलं आहे. एवढं पण काही कॉस्टली नाहीये, चॉकलेट फ्लेवरचं आहे. आणि हार्शली जे की आपण कधीच वापरत नाही असं मी विचार केलेला, तो मी एकदा बघितला. मध्ये मध्ये येते तुझे शॉर्ट्स तिकडे पण करू शकतो ना, जरा सरको ना, मेन कॅमेराच्या इकडे येऊ नको ना. हा, तर हे एकदाच ऑर्डर केलेलं, आय गेस 3-4 महिन्यापूर्वी. अजून अर्ध झालेलं आहे. ह्याचा माप सांगतो तुम्हाला कसं कसं आहे. मी माझे शूट घेत राहणार आहे मध्ये मध्ये, त्याच्यामुळे माझा असा हाय दोन्ही फूड दिसणार आहे. चमचे नाहीत का आपल्याकडे? एक पण नाही चमचा? अरे यार, चमचे कसे गेले एवढे सगळे? लवकर. माझा व्यत्यय आला ना, मला आवडत नाही असं कुकिंग करताना. कधी पण असं गडबड झाली लागली ना की मला, म्हणून मी म्हटलेलं सगळं आधी काढून ठेवायचं. जसं नॅचरल प्रोसेस आहे ना बनवायचा ओट्स, तसं दाखवायचं. समजलं? असं आपल्याला कुकिंग व्हिडिओ नाही बनवायचं, आपल्याला कॉन्व्हर्सेशन वाईज व्हिडिओ बनवायचं. त्यामुळे परत कुकिंग व्हिडिओ सारखंच बोलते. रेडी करून ठेवायला पाहिजे होता आधीच. चमचा अशी गोष्ट आहे जी की असलीच पाहिजे आणि असतेच नेहमी. तुम्हाला घेऊन का नाही ते चमचे? ऑलरेडी मोजून घरात 4 चमचे ठेवतो आणि त्यात पण त्याला एक्सपेक्टेशन आहे की चमचा असला पाहिजे. 4 चमचे असे मोठे, 5 चमचे छोटे, 5 चमचे जे ह्याच्यापेक्षा मोठे असतात ते. एवढे चमचे असतात. एवढे 5 चमचे? एक चमचा खायला आपण धुवायला टाकतो. ओके, तर ह्या चमच्याने आपल्याला 2 गोष्टी करायच्या. पहिले तर एवढूस कोको पावडर टाकून द्यायचे आणि तोच चमचा उलटा करून, जास्त भांडी नाही वाढवत मी. अरे खुल जा. हे बघा असं येते. तर सध्या एवढं संपवलंय आम्ही. तर नुसतं चमचा भरून भरून पण खातो. ठीक आहे. तर हे अराउंड 1 टेबलस्पून किंवा 1 चमचा माझ्यानुसार हा अंदाजे तुम्ही घेऊ शकता. डायरेक्ट टाकून द्यायचा. ते आपोआप हे गरम व्हायला लागतं ना, तसं वितळायला लागतं आणि मिक्स व्हायला लागतं.
तर हे झाले माझे इन्ग्रेडियंट्स. ह्याच्यासोबत तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता भिजवलेले, किंवा चिया सीड्स टाकू शकता. अजून एक गोष्ट काही व्हिडिओजमध्ये हिने दाखवली होती की आम्ही ना एक प्रोटीन पावडर बनवले सगळ्या ड्रायफ्रुट्स मिक्स करून, ही वाली, ज्याच्यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स आहेत, परत मखाण्याचे सीड्स वगैरे सगळं काही आहे. तर हे आता आहे म्हणून मी टाकतोय, नाही टाकलं तरी चालेल. अंदाजे टाका तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आता मी 2.5 स्कूप टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही ड्रायफ्रुट्सच्या जागी डायरेक्टली पावडर टाकून देतो, ज्याच्यामध्ये सगळंच आहे ऑलरेडी. हो, मग तू दोन्ही पटापट करतोयस, तू थांबतच नाहीयेस. हा आता हळूहळू वितळायला लागलाय बघा. आणि एकदम चॉकलेटी क्रीमी बनतं माहितीये हे ओट्स, खायला खरंच खूप मस्त लागतं. आता तुम्ही फ्लेम वाढवून घ्या, कारण आता सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या याच्या आतमध्ये गेलेले आहेत. थोडा वेळ स्टीर करत राहायचं स्टार्टिंगला, नाहीतर ना तो ओट्सचे आहेत ना ते खाली लागायला लागतात. आता जे पीनट बटर टाकलेलं ते फुल वितळले. हे कम्प्लीट झाले आपली रेसिपी. ह्याच्यात मी युजली काही नाही टाकत, कारण हे एवढं स्वीटनेस मला चालतं, पण ह्याच्यासाठी मला हे टाकावं लागणार आहे. मी तर ऑलरेडी स्वीट आहे. हे गुळ तिने ऑलरेडी किसून ठेवलेले, तर तुमच्या अंदाजानुसार. पण तू दोन्ही मध्ये मिक्स केलं, तुझं काढलंच नाही. आता तुझ्यासोबत आहे म्हणल्यावर मी पण खातो. मग आता काय, तर हे ओट्स जे आहेत हे अजूनपर्यंत कच्चे आहेत. तर हे फक्त कसे आता बॉईल व्हायला लागले, उकडी यायला लागले, तर उकडी आल्यावर बंद करायचं आणि ह्याला कव्हर करून ठेवायचं. ॲटलिस्ट 10 मिनिटासाठी कव्हर करून ठेवायचं, म्हणजे ना ते ओट्स डबल द साईजने होतात. जे ओट्स तुम्हाला माहिती असेल असे खूप ड्राईड असतात. जर कॅमेरात ये ना शर्यू, ओट्स खूप ड्राय असतात, तर ते डबल द साईज होतात. ते आता बंद करून ठेवलं ना, डबल द साईज होईल. आपण येऊया 10 मिनिटाने. माझा फोन नाही दिसत आहे ना. तर अशा तऱ्हेने 10 मिनिटानंतर ओपन केल्यावर असं फुगून आलेलं आहे. जरा नीट मिक्स करा, कारण आपण गूळ टाकलेलं, बाकी पीनट बटर वगैरे आहे ना, हे सगळं असणार आहे. मस्त स्टीर करा आणि ओट्स रेसिपी इज रेडी टू ईट. पोट भरून जातं आरामात. आता साहेब इथे कटिंग प्रोसेस मध्ये आहेत आणि आता साहेबांना सुरी पाहिजे असेल देऊ की घेतोस? जवळ असेल तर घेईन. आता द्यावं लागतं सगळं साहेबांच्या. मिळाली बाबा, नशीब माझं. हा एवढा भाग आहे तो शरीर खाणार आहे, आणि हा ह्याच्यातला डायरेक्ट मी खाणार आहे. आहे बऱ्यापैकी आहे. दरवेळी मला जास्त द्यायचं असं असतं. किती खाणार माणूस, ते प्रत्येक बायकोचं असतंच रे. आमची झोप नीट व्हावी, बॉडी रिलॅक्स व्हावी म्हणून मी ऑर्डर केलेली फ्लो मॅट्रेस. ही आलेली व्हॅक्यूम कॉम्प्रेस्ड शेपमध्ये, आणि त्यामुळे कॅरी करायला इझी होती. लवकरात लवकर तिला अनफोल्ड केलं. आणि थांबा, अजून बाकीचे प्रोडक्ट्स पण दाखवतो. आता मॅट्रेस घेतली पण ती खराब ना व्हावी म्हणून हे आहे मॅट्रेस प्रोटेक्टर, जे की 100% वॉटरप्रूफ आहे. मॅट्रेसवर फटाफट प्रोटेक्टर लावून घेतलं आणि ह्याचे इलास्टिक एजेस बरोबर गादीमध्ये फिट पण झाले. ही बेडशीट खूपच सॉफ्ट आहे. 300 थ्रेड काउंटने बनले. तर आज आपण ओट्सची रेसिपी खाणार आहोत आमच्या या फ्लो मॅट्रेसवर. याला बिंदास तुम्ही कुठलीही वस्तू बेडवर ठेवू शकता, कारण ह्याच्यावर आहे मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी, जेणेकरून बाजूला जर का काही असेल तर त्याला डिस्टर्ब होत नाही. फ्लो मॅट्रेसमध्ये 3D एअरफ्लो टेक्नॉलॉजी आहे, ज्याने की आपली बॉडी हीट ऍब्झॉर्ब करून साईडने फ्लो करून टाकते, म्हणजे थंडावा मिळतो. कम्फर्टेबल पण आहे. हा, आणि ह्यांचे जे पिलो आहेत, हे पिलो मध्ये हाय क्वालिटी फायबर आहे.
आणि तुम्ही तुमच्या नीडनुसार ह्याला ऍडजस्ट करू शकता. म्हणजे आता काही काही जणांना कमी लागतो, काही काही जणांना जास्त जाड लागते. तर हे कापूस जो आहे, हा जो मटेरियल आहे हा खूप सॉफ्ट आहे आणि हाय फायबर आहे. तर तुम्ही ऍडजस्टेबल आहे, तुम्ही काढून तुमच्यानुसार ह्याला कमी जास्त करू शकता. मी अजून तुला तुम्हाला जर का ही मॅट्रेस ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन ठेवतो, नक्की ऑर्डर करा. जस्ट गो विथ द फ्लो. आणि ओट्स रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्राय देखील करा. मस्त, खरंच छान आहे, नक्की ट्राय करा आणि हेल्दी पण आहे. सो भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाबू, बाय 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 बाय. भरत कडून पण बाय.